मारण्याकरता भागवतामध्ये 14 प्रकार आहे. 14 प्रकार या भक्त प्रल्हादाला, कारण देवाचं भजन करताय. माझं पोरगा असून, कारण हिरण्यकश्यपूचं ब्रीदच होतं, नाव घेऊन निधी देवाचे, आणि हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपूचं ब्रीदच असं होतं की माझ्या राज्यात देवाचं भजन करायचं नाही, आणि ज्यानं कोण भजन देवाचं करेल मी त्याला आत्मदंडाची शिक्षा देईल, त्याला मारून टाकल. स्वतः याला आपल्या लेकराला मारणं होत नाही म्हणून त्यानं 14 प्रयत्न केले मारणाचे. 14 उंच डोंगरावर कडेवरती नेलं आणि तिथून ढकलून दिलं, नाही मेले. तिथून पुन्हा परत आले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, तिथून प्रल्हादाचं रक्षण केलं. ऐका. आणि 3 नंबरचा प्रयत्न असा आहे, याच हिरण्यकश्यपूची बहीण होती होलिका नावाची. होलिका नावाची बहीण होती, तिला अग्नीचं वरदान होतं की तो अग्नीमध्ये जळणारच नाही. अग्नीचं वरदान होतं तिला, अग्नीचा आशीर्वाद होता, तुला अग्नी काही करू शकणार नाही. प्रल्हादाला मारण्याच्या उद्देशानं हा उंच डोंगरेहून कडेहून टाकलं तरी वाचतोय, हत्तीच्या पायाखाली दिलं तरी त्याचं रक्षण करताय, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं तरी तो वाचतोय ना. तर अग्नीमध्ये ती घेऊन सरण रच, आणि अग्नीमध्ये घेऊन त्याला जाळून टाक. सरण रचलं सरण, ऐका. आणि सरण होलिकेच्या मांडीवरती भक्त प्रल्हादाला बसवलं, आणि भक्त प्रल्हादाला मांडीवर बसून आग लावली. अग्नी पेटवला. अग्नी पेटवला. जसा अग्नी पेटवला, ज्या होलिकेला अग्नीचं वरदान होतं की तुला अग्नी काही करू शकणार नाही, देवाच्या नावाची ताकद अशी, त्या होलिकाच जळून राख झाली. जिला अग्नीचं वरदान होतं तीच जळून राख झाली. पण भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. तेव्हापासून आपल्या इकडं होळीची परंपरा आहे. आपण होळीच्या दिवशी तिला आग लावतो, जाळून टाकतो, राख करतो तिचे. ऐका. आणि राख करून तो दिवस, होळीचा दिवस म्हणजे आपलं दारिद्र्य, आपलं आळस, षडविकार या अग्नीच्या ज्वाळामध्ये, या होलीच्या त्या यज्ञा मकून द्यायचे आणि नवीन जीवनाची सुरुवात करायची. थोडक्यात आणखी सोपं सांगू का, वाईटावर विजय कसा मिळवायचा हे शिकवणारा सण म्हणजे होली. वाईट आणि होलिकेला वरदान असताना सुद्धा भक्त प्रल्हादाच्या मुखामध्ये भगवंताचं नाव असल्या कारणानं जिला अग्नीचं वरदान असताना सुद्धा ती अग्नीमध्ये जळून भस्म झाली. आणि फक्त भगवंताचं नाव घेतल्यामुळं देवानंच ठरवलं होतं याला वाचवायचं. हृदयी गोविंद मनोनिया, हृदयी गोविंद मनोनिया, हृदयी गोविंद मनोनिया, हृदयी गोविंद मनोनिया. अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद, अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदयी गोविंद मनोनिया, हृदयी गोविंद मनोनिया, हृदयी गोविंद अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, आणि हृदयी गोविंद म्हणून या कोण? तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम नाम घेता कपियो, धन्य तुकोबा समर्थ, जिनी केला हा पुरुषार्थ. जळी दगडास हितवया, जळी दगडास हितवया, तारिल्या जैस्या लाया. धन्य तुकोबा समर्थ, जिने केला हा पुरुषार्थ. मनी रामेश्वर भट्ट द्विजा, मनी रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोबा समर्थ, जिने केला हा पुरुषार्थ. महायोग पीठे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठतमानंद कंदो, परब्रह्मलिंगम भजी पांडुरंगमी गये ग विठ्ठला.
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदांभोज तेजस प्रतीक प्रदेशम विधींद्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी दत्र यजननी देवाची आइये हनुमंत विराजिये कथा कहू मति अनुसार प्रेम सहिता गदी धरो पधारी पवन कुमार पधारी पवन कुमार ए दुःख भंजन मारुती नंदन ए दुःख भंजन मारुती नंदन सुनलो शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभट तुकाराम तुकाराम नाम गीता कापियम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ मुक्त कैवल्य करोते भगवान श्री ज्ञानोबा आहे अखिल परमाणु तुझ्यामध्ये व्याप्त असलेले भगवान श्री तुकोबर आहे आधी सर्व संत मंडळीच्या शरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व श्रोतेचे मायबापांना विनम्र अभिवादन करून कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जवळपास बहुतेकांच्या परिचयातला पाठांतरातला सर्वांना कळेल सर्वांना पटेल अगदी सोपा सरळ अभंग आहे अभंग सोपा आहे नेहमीतला आहे पण अभंगाचं महत्त्व इतकं आहे की एक नाव घेतल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये फायदा काय होतो आणि नावाचं वर्णन काय नावाची ताकद काय आणि नावाची ताकद ज्यानं वर्णन केलं ते कोण अगदी सोपं सांगायचं ठरलं तर ज्याच्या प्रत्येक माणूस नेहमी कीर्तनाला कथेला हजर असणाऱ्या प्रत्येक जणाच्या पाठ असलेला आहे सगळा जरी अभंग पाठ नसला तरी 2 चरण सरपंच मात्र प्रत्येक माणसाच्या कानपाठ आहे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ असा प्रत्येकांच्या परिचित असलेला आणि असा एखादा असलच येऊन मंडपात बसलेला की ह्यानं अभंग आजच ऐकलाय तर असं ओळखा ते मंदिरात बी आजच आलंय विठ्ठल विठ्ठल अगदी रामेश्वर शास्त्री म्हणजे एकेकाळचे तुकोबरायचे कट्टर वैरी असणारे वैर इतकं होतं की त्या वैराच्या परिणामानं जगद्गुरु तुकोबरायला गावात राहू दिलं नाही गावातून हाकलून दिलं तुकोबरायांना भंडाऱ्या डोंगरावर जायचं भामचंद्र डोंगर घोराडा डोंगर तिथं जाऊन भजन करायचं तिथं सुद्धा नीट राहू दिलं नाही एवढंच नाही तर जी गाथा तुकोबरायानं पंचमवेद म्हणून लिहिली ती गाथा सुद्धा ज्या शास्त्रीनं सांगितलं तुम्हाला पांडित्य करण्याचा अधिकार नाही
कवित्व करण्याचा अधिकार नाही. आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हालाच तो अधिकार वेदानं पुराणानं शास्त्रानं दिलाय, तो कुणब्याला नाही दिला, तुम्हाला दिला नाही. असं म्हणून जो अभंगरूपी गाथा इंद्राणीच्या डोहात बुडवायला लावला तेच रामेश्वर शास्त्री. एकेकाळचे कट्टर वैरी असणारे ते रामेश्वर शास्त्री आज तुकोबरायचं तोंड भरून वर्णन करतात. नाही. तुकिता तुलनेसी ब्रह्मत्वासी आले. तुकिता तुलनेसी ब्रह्मत्वासी आले. ओ भवानी रामेश्वर चरणी मस्तक एकदा टाळ्या वाजवा ह्यांच्याकरता. गोडच आहेत बघा, इकडून दोन सुरेश महाराज वाजवाय. 5च जण आहेत सरपंच. किती जण आहेत आणि लागतील तरी किती? कशाला? अहो कीर्तनाला, विठ्ठला विठ्ठल. काय तुकोबरायचं वर्णन करावं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. परिणामानं हो आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. हो आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. रोज जी आरती आपण ऐकतो ती आरती एखाद्या सामान्य संतानं नाही, एखाद्या जवळच्या माणसानं नाही. एकेकाळचे कट्टर वैरी असणारे रामेश्वर शास्त्री, त्या रामेश्वर शास्त्रीनं केलेलं यथार्थ वर्णन म्हणजे आपण तुकोबरायची आरती गातो. तेच रामेश्वर शास्त्री आज तुकाराम महाराजांचं तोंड भरून वर्णन करतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. ज्या दिवशी दुश्मन आपलं नाव घेतो ना, ज्या दिवशी दुश्मन वाईट आहे, तो कट्टर आहे, वैरी आहे तो आपला, पण तरी सुद्धा तो वैरीही एका काळात ते म्हणत सांगतो. काही वेळेस आपल्याला अनुभव आहे, माझ्यापेक्षा सगळे वयानं मोठे आहेत आपण. तो म्हणतो महाराज माझं त्याचं वैर असेल हो, पण तो माणूस चांगला आहे असं म्हणतो कधी कधी. माणूस मात्र चांगला आहे, व्यवहार करण्यात असेल, संसार करण्यात असेल, परमार्थ करण्यात असेल, तो चांगला. आमचा वैर आहे तो भाग वेगळा आहे, पण तो माणूस चांगला आहे. असं वर्णन ज्या दिवशी माणसाच्या मुखातून येतं असं ओळखायचं त्या माणसानं आयुष्यभर निस्वार्थपणानं देवाची, संताची, समाजाची, गावाची सेवा केलेली असते. विठ्ठला विठ्ठल. हे रामेश्वर शास्त्री म्हणतायत तुकोबरायचं नाव घेतल्या बरोबर नाम घेता कापे यम. जिथं यमांना सुद्धा थरकाप सुटतो आणि त्या यमापुढं कुणाचं चलत नाही, यमापुढं वशीला चालत नाही. यम कुणीही असला तरी त्याला सोडित नाही. तोडीती झोडीती मारिती निष्ठुर यमाची किंकर बहुसार. किती प्रमाण आहे. यमाच्या दरबारात कुणाला सुटका नाही. यम दरबारात गेल्याबरोबर सुरेश महाराज विचारतात कीर्तनाला गेलतास का? नाही म्हणलं की फटका. कीर्तनाला गेलतास? नाही. नाही म्हणलं की फटका देतात. कोण? यम. महाराज. प्रत्येक कर्माची फाईल त्याच्या जवळ जाते, तिथं वशीला चालत नाही. पण त्या यमाच्या दरबारात सुद्धा ते तुझ रक्षिता कोणा. ते तुझ रक्षिता
रक्षिता कोण आहे? कुठं? यमाची यमदंड यमदंड पडतील माता. मग हाणतील माता. आणि ते तुझं रक्षिता कोण आहे? हा तिथं आणलं कुठं? अहो इथं तरी कोणीतरी येईल जवळचं आहे म्हणून कोणीतरी काहीतरी करतील, पण तिथं अजिबात सुटका नाही. त्याच्या दरबारामध्ये जिथं सुटकाच नाही तो यम दरबार आहे. आणि त्या यमाचा सुद्धा मजाल होत नाही त्याच्या जवळ जायला. कोणाच्या जवळ? जे तुकाराम महाराजाचं नाव घेतात. तुकाराम तुकाराम नाम घेता काप यम. ते रामेश्वर शास्त्री म्हणतात, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ केला? तर जळी दगडा सहित वया जैशा तारियेल्या लाह्या किंवा तारियेल्या जैशा लाह्या. लाह्याचं उदाहरण दिलंय. पाण्यावरती टाकल्या की लाह्या जशा तरंगाव्या तशी तुकोबरायानं गाथा आपली पाण्यावरती तरंगली. त्या तुकोबरायाचं वर्णन रामेश्वर शास्त्री म्हणतायत. तो तुकाराम महाराज किंवा ते तुकाराम महाराज अखिल कोटी ब्रह्मांडाचे मालक भगवान विष्णू. आणि तुकाराम महाराजामध्ये कुठलीही भिन्नता नाही. म्हणे रामेश्वर शास्त्री दुजा किंवा म्हणे रामेश्वर भट्ट दुजा. आणि तुका विष्णू नाही दुजा. भगवान विष्णूची उपमा देऊन वर्णन करतायत त्यांनी. धन्य केला हा पुरुषार्थ. ज्यानं पुरुषार्थ असा केला की त्या पुरुषार्थाच्या पाठीवरती जगाच्या पाठीवर अनेक संत झाले, पण श्री संत तुकाराम महाराजासारखे संत पुन्हा झाले नाही का? वैराग्य कशाला म्हणतात? भक्ती कशाला म्हणतात? देव कुणाच्या घरी येतो याचं यथार्थ वर्णन करून ज्या तुकोबरायानं आपलं जीवन सदैव फक्त लोकांच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी जगले ना, त्याचं वर्णन करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी लपसा परिहार द्यायचा तो म्हणजे असं सर्वांना ज्ञात आहे. तरी परंतु वक्त्याचं कर्तव्य असतं. चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा यातील दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या वर्षीचे कीर्तन पुष्प, दुसऱ्या दिवशीचं हे कीर्तन पुष्प समस्त गावकरी मंडळ, भजनी मंडळ, सरपंच, उपसरपंच, सप्ताह कमिटीतले सगळेजण या सर्वांच्या वतीनं पहिला फोन मलाच आला होता बरं का. तसं सप्त्याची सुरुवातच मायापासून झाली, पण काहीतरी आमचं पुण्य थोडं कमी पडलं. हो दुसरं कशाला म्हणू, पुण्य थोडंसं कमी पडलं. पण चला, शिवा का होईना, कुठली का होईना, प्रेम आहे तुमचं, त्या प्रेमाच्या वतीनं भागवत कथाही करण्याचं सौभाग्य. पण थोडीशी अचानक अडचण आली. सरपंचांनी महाराज संस्थेवर येऊन, सुरेश महाराज तुम्ही आले, बापू आले, संस्थेवर येऊन त्यांनी सांगितलं होतं कुठं जायचं नाही, आहे का नाही, सांगितलं होतं. लिहून दिली ती ह्याने बरं का. लिहिलेलं आणखी शेलूचंच आहे, लिहिलेलं शेलूचंच आहे, त्याच्यात काय बदल नाही, म्हणून तर आलोय. पण अगदी थोडं अडचण आल्यामुळे भागवत गीतेचा काही योग लागला नाही. आमच्या विश्वासरावने सांगितलं जाऊ द्या, बचंगे तो और भी लढेंगे. या वर्षी नाही तर म्हणजे पुढच्या वर्षी बघून काय हरकत नाही. सरांनी सांगितलं, सरपंचांनी पाठीमागं कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस सरपंचाला येण्याचा योग आला. पहिल्यांदा चालतात ना, वा, पहिल्यांदा आले आणि आल्याबरोबर सांगितलं महाराज म्हणे पोरं उद्यापासून रोज पाठवा. मुलांचं एक सौभाग्य असं असतं बघा, इथली रंगदैवता जर कुणाच्या हातात असेल तर ती लेकराच्या हातात असते. आणि ते लेकरं म्हणजे एकदम निरागस, तुमचे काय आणि आमचे काय, ते लेकरच आहे, पण ते इतकी मनाला भावतात. सरपंचांनी ते पाहिलं. 200-250 विद्यार्थी संस्थेवर आहेत यावर्षी, आणि त्या विद्यार्थ्याकडे पाहिलं ते प्रसन्नता, दिव्यता, त्यांची जी रौनक आहे, तिचं जे परमार्थाचं ते एक वेगळंच असतं. परमार्थातलं लेकरू आणि असं लेकरू त्याच्यात 100% दिसण्यात फरक. श्रीमंत घराचं जरी लेकरू असलं तर एवढं टवटवीत दिसेल का नाही सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठला. परमार्थाचं तेजच तसं आहे ना. राजभाऊ महाराज ओळखू आले का सरपंच तुम्हाला? अहो परमार्थाचं तेज आहे ते. हा, तिकडं असते तर असे दिसले नसते. बरोबर असं दिसले असते. विठ्ठला. तिकडचे राजभाऊ सरपंचाला दुर्वडीच्या दिवशी फोन आला, पण इथले राजभाऊ दिसल्याबरोबर सरपंचाला लगेच गळ्या म्हणते, राजभाऊ महाराज तुम्ही, म्हणजे महाराज लागले ना पुढे आता. कारण इथलं तेज वेगळं आहे. कारण परमार्थाची ताकदच अशी आहे की इथं कसलाही असला, अहो 90 वर्षाची म्हातारी सुद्धा तरुण होतात. कुठं आल्यावर? परमार्थात आल्यावर. ते व्यवहारातलं सोडून द्या बरं, नाही तर ते म्हणताल पुन्हा
परमार्थात आलं ज्ञानोबा तुकोबराच्या सोहळ्यात गेलं की 80 वर्षाचा 90 वर्षाचा म्हातारा नाचत नाचत दिवेघाट चढून जातो. ही ताकद ज्ञानोबा तुकोबराची. नाही तर एरवी जर असं एखाद्या माणसाला म्हणलं दादा की चला बरं दिवेघाट चढून या, लाख रुपये देतो, ते तिकडच मरून पडल, वापस येत नाही. आणि असं नाही शक्य. पण परमार्थाचा रंग परमार्थाचा गंध एकदा का अंगात लागला रे लागला. आणि असं वाक्य मी नेहमी सांगतो बघा, एकदा का माणसाला परमार्थाचा नाद लागला की जगातल्या दुसऱ्या नादाची गरजच नाही. पुन्हा विठ्ठला विठ्ठला असं म्हणतात दादा, हम रहे मस्ती में आग लगे बसते में. परमार्थाचं तेजच तसं आहे महाराज. आणि इथलं सुख घडो घर दिवसेंदिवस कमी होणार आहे. संसारातला आनंद दिवसेंदिवस दादा कमी होत आहे. पण परमार्थातला आनंद मात्र दिवसेंदिवस वाढत जाते. संसारात पहिलं जे मान आहे ते म्हातारपणी पुन्हा नाही. कारण तुकोबराचं प्रमाण माझ्या पदाचं कशाला बाईल म्हणे खर मरता तरी. खर म्हणजे काय, कुणाला म्हणती, कुणाला, कुणाच्या स्वतःच्या मालकाला खर म्हणजे गाढव. खर म्हणजे गाढव कोण म्हणते, कुणाची, सगळ्याचीच. तुम्हाला ना पटकन बाईल म्हणे खर मरता तरी बरे नासी येले घर तुंकुनिया. घरातली माणसं जर आपल्या मरणाची वाट बघत असतील तर माणसाने जगायचंच कशाला. काही काही जणांचं सुरेश महाराज असं वर्णन, सरपंच अख्खं गाव मरणाची वाट बघतंय त्याच्या आणि ते मरत नाही. अख्खं गाव वाट बघतंय कशाची, भजनाची नाही है ना. संसारातलं सुख हे दिवसेंदिवस कमी होणार आहे आणि परमार्थातलं सुख मात्र दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आजचा आनंद उद्या याच्यापेक्षा वेगळा नाही. आता भजन सुरू केलेला आनंद पुन्हा शेवटच्या क्षणाला असं वाटतंय सुटलंच नाही पाहिजे. विश्वासराव, त्याला म्हणतात परमार्थातला आनंद, त्याला म्हणतात भजनाचा आनंद. आणि एकदा का हा भजनाचा नाद माणसाला लागला की आयुष्य घडतं. आणि इथं येऊन जर हा नाद नाही लागला, असं म्हणतात छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा. छंद नाही नामाचा हो देह काही कामाचा. चंद्र नाही
कदाचित आपल्याला इथं येऊन भजनाचा नाद नाही लागला तर उपयोग आहे का काही? आता एवढं ऐकून बी टाळी नाही वाजवा वाटली तर मग उपयोग आहे का काही? विठाला, विठाला. मी मग अशीच सांगितलं ना, परमार्थाचा आनंदच असा आहे की तो आनंद आपल्याला इतरांना देता येतो. संसारातला आनंद स्वतःला घेता येतो. स्वतः कितीही श्रीमंत झाला तरी स्वतःची श्रीमंती जास्त वाटू शकत नाही माणूस, पण परमार्थाची श्रीमंती मात्र प्रत्येकाला वाटू शकतोय. सेवितो हा रस वाटितो आणि कान घ्या रे होऊ नका रानभरी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. पण माणसं मोठे गमतीचे, देव न लगे, देव न लगे. इथं येऊन जर छंद भजनाचा नाही लागला तर आयुष्य वाया जातं. ज्या तुकोबरायच्या बीज उत्सवानिमित्त कितीतरी वर्षापासून आपली परंपरा चालू आहे. फक्त पाठीमागं पाहिलं तुकोबरायचा फोटो दिसला असं इकडं बघून चोपदारला सारू लागलो असं इकडं, आणि ते तुकोबरायचा फोटो दिसला, तुकोबरायचा फोटो दिसला म्हणून तुकाराम महाराजचा अभंग घ्या वाटला. विठ्ठला विठ्ठला. दिव्यता, इथली प्रसन्नता, इथला एखादा फोटो मनात आपल्या भावावा, इथलं एखादं चित्र देवाचं, एखादी प्रतिमा आपल्या मनात जर भावली ना तर माणसाचं जीवन बदलतं. बघा, एकदा पूर्वी मी गावाकडं होतो नंजला, लॉकडाऊनच्या अगोदर, आणि गावाकडं असताना पूर्वी काही गाडी नव्हती, 5-7 वर्षापूर्वी. मग परळीला यायचं होतं. मग परळीला येत असताना पाटीला आलो. आमच्या पाटीला आल्यानंतर एस टीची, आपली धर्मापूर्वी एस टी गाडीची वाट बघू लागलो. तेवढ्यात एक ट्रॅक्टर आलं. मग जसं आलं ना कशाच ऊसाचं, त्या ट्रॅक्टर आलं आणि त्या ट्रॅक्टरवर गाणे लावले होते. आता ट्रॅक्टरचे गाणे काही सांगायचे, आता ते ट्रॅक्टरच घे विश्वासराव, ट्रॅक्टरवरचे गाणे लावले होते त्यानं. मोठा आवाज, आता त्याला मागून किती बी दिलं तरी ऐकू जात नाही कुणाला. बरं, त्याच्या आनंदात असते, बरं, ते हौसत असते त्याच्या बिचारा. आणि ते गाणे लावून ते ट्रॅक्टर जवळ आलं. इकडून बस आली म्हणून मी रस्त्यावर थोडंसं उभा टाकलो आणि माझ्या अंगावर धोतर, हातात ती छोटीशी कॅरेबॅग पाहिली आणि तेवढं त्या ड्रायव्हरनं बघितलं. जसं त्या ड्रायव्हरनं बघितलं त्यानं गाणं चेंज केलं आणि गाणं लावलं त्या काळात, चल ग सखे चल ग सखे. त्यानं घडलेली घटना आहे. त्यानं गाणं लावलं. गाणं लावल्यावर ते बिचारा पुढं निघून गेला. एस टी आली, बसमध्ये बसलो आणि पुन्हा माझ्या मनात विचार आला, सरपंच ऐका किती गोड भाव आहे याच्यातला. ज्या वेळेस आपण त्याला दिसलो नव्हतो त्यावेळेस त्याच्या ट्रॅक्टरवर गाणी चालू होती, हिंदी पिक्चरचे लावण्याचे कशाचे गाणे असतील, आणि त्यानं फक्त धोतर अंगावर पाहिलं आणि त्याला वाटलं कोणीतरी महाराज रस्त्यावर उभा आहे, तर महाराजाला हे गाणं ऐकू देऊ नये म्हणून त्यानं पंढरपूरच्या मालकाचं गाणं लावलं. कल्पना करा, जर नुसत्या कपड्यावर एखाद्या माणसाचं मन बदलत असेल तर फोटोकडे बघितल्यावर का बदलू नये? जीवनच माणसाचं त्याच्या करता आहे. विठ्ठला देवापेक्षा कितीतरी पटीनं संत महात्मे श्रेष्ठ आहेत. देवापेक्षा अनंत पटीनं संत श्रेष्ठ आहेत. देवापेक्षा एक गुण संतांमध्ये जास्त आहे. देवाकडे एक अवगुण आहे. देवाकडे एक अवगुण आहे. ऐका, तुकाराम महाराजाचं चरित्र सांगणार आहे थोडंफार, का संत श्रेष्ठ आहेत. देवाकडे एक अवगुण आहे. देव तर तसा ब्रह्मांडाचा धनी आहे, विश्वाचा चालक आहे, या पृथ्वीचा, या जगाचा तो मालक आहे, पण तो कुणालाही जवळ घेत नाही. त्याचा अवगुणच म्हटलं तरी हरकत नाही. तो काय करतो? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. भक्ताचं रक्षण करतो आणि वाईट माणसांना मारून टाकतो. कोण? देव. बर, ते आणखी त्याचा एक पुढचा नियम आहे. देव दानशूर आहे. विटेवरी ज्याची पाऊली समान तोची एक दानशूर दाता. तो दानशूर आहे, तो उदार आहे, तो कृपाळू आहे, तो दयावंत आहे, तो मायेचा सागर आहे. ऐका, तो अगदी कृपाळू आहे देव, पण त्यानं कुणावरही कृपा केली नाही. देवानं कुणावरही कृपा केली नाही. देवानं कुणालाही दिलं नाही. देवानं कुणाचाही उद्धार केला नाही. देवानं दिलं, पण कोणाला दिलं? कुणाला दिलं? अगोदर त्याच्याकडून काहीतरी घेतलं, नंतर त्याला दिला. वा, घेशी तेव्हा देशी नाहीसा असशी उदार. अहो, त्याचं ब्रीदच आहे, मला अगोदर काहीतरी द्या तेव्हा तुम्हाला काहीतरी दिलं. आणि आपलं चुकतंच इथं. त्याला देवाला द्यायच्या अगोदरच आपण एवढं मोठं मागून ठेवतो. त्याच्या देवाला द्यायचा तर पत्ताच नसतंय, आणि मागितल्याशिवाय गपची बसत कोण? अहो, मंदिरात गेल्याबरोबर माणसं देवाला मागायला सुरुवात करते. देवाला जर मागायचं असेल तर अगोदर त्याला काहीतरी द्या. त्याला जर काहीतरी दिलं ना, मग तो मागण्याचे असं पाहे मुखाकडे.
काहीच साकडे पडवून दे. मग तो म्हणतो मागा काहीतरी. पण माणसं मोठे गमतीचे नाही. बरं देवाला देतेत बी असं बिचारे की जे आपल्या कामालाच येत नाही ती देवाला द्यायचं. हो सर, पण आपल्या कामाला सगळ्याचं उदाहरण सांगतो घरातलं. आपण प्रत्येक जण देवाला नारळ फोडतो. नारळ ऐका, नारळ फोडतो. नारळ जर चांगलं निघाल तर किती कुटके असते देवाला? एकच. लई शेलूतले दानशूर असतील तर किती देतील? 2 देतील. होय 2 देतील. बाकीचं नारळ सुरेश महाराज देतील, घरी घेऊन जातील. आणि तेच नारळ नाशकं निघालं तर होय, झोपल्या का मावशा मागच्या? नाशकं नारळ जर निघालं तर काय म्हणते? आणि चांगलं तुम्हाला पावतं होय. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळ्या ग्रंथामध्ये तपासून बघायचं. बरं महाराज, सगळ्या ग्रंथात तपासून पाहायचं. एकाही ग्रंथात असं वर्णन सापडणार नाही दादा की नाशकं नारळ देवाला पावतो. तुम्ही आम्ही करून ठेवलंय ते. आपल्या कामाला येत नाही म्हणून त्याला पावलं. बरं मुंडे भाऊ, देवानं अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकानं चांगलं एखादा माणूस जर नारळ देवाला फोडले समर्पित, देवा हे तुलाच धर म्हणून देव घेत नाही का? चांगलं नारळ त्याला आणलंय ना त्याच्यासाठी, जर त्यालाच दिलं तर नाही का घेणार ते? अहो, न्यासक्याचा स्वीकार करतो, वाईटाचा स्वीकार करतो, हा त्याचा मोठेपणा आहे. पण आपण त्याला काही चांगलं देतच नाहीत, हे दुर्भाग्य आपलं. विठ्ठला देवाला काहीतरी दिलं. संत महात्मे नामदेव महाराज जाब विचारतात पांडुरंगाच्या मालकाला, हे देवा, अरे तू म्हणतोस मी दानशूर आहे, मी दानशूर आहे, पण सांग तू कुणाला काय दिलंस? आज मी विचारतोय तुला, सांग कुणाला काय दिलंस? उदार आचाराना म्हणविषयी आपुना, आणि सांग बा तू कवना काय दिले? अरे काय दिलंस तू कुणाला देवा? फुकट दिलंस का काय कुणाला? त्यावेळेस लगेच भागवतात देवानं आलं आणि सांगितलं, सुदामाला सोन्याची नगरी दिली, सुदामाला सोन्याची नगरी दिली. माहित नाही का नामदेव महाराज? अहो, सोन्याची नगरी दिली मी सुदामदेवाला, सोन्याची नगरी. नामदेव महाराजांनी म्हणला, फुकट दिलीस? नामदेव महाराज म्हणतात, फुकट दिलीस का तू? देवानं मान खाली घातली. सुरेश महाराज म्हणे, फुकट नाही. मग काय घेतलं त्याच्याकडून? काय घेतलं माहित नाही. सांगू काय घेतलं? मुठभर पोहे. कुणा घेतले? देवा. मग देवाच्या घरी नव्हते का? मिळत नव्हते का त्याला? का घेतले पोहे? देवानं मान खाली घालून सांगितलं, माझा नियम आहे. तू नियमाच्या बाहेर दिलं नाहीस ना, नियमानं दिलंस तू. अगोदर तू सुदाम देवाकून पोहे का होईना मुठवर घेतलेस. मुष्टी बरं पोयासाठी गाव सोनियाचा दिला गा. अरे अगोदर मुठभर पोहे घेतले. सुदामाला द्यायचंच असतं तर 18 विश्व दरिद्र असताना सुदामा इतका रडत होता, त्याच्या मुलाला 8-10 दिवस अन्न मिळत नव्हतं. त्यावेळेस तुला दया आली नाही. आणि ऐका, एखाद्या वेळेस माणसाला दया येईल पण देवाला दया येत नाही. बरं, कधी कधी माणसं म्हणते देवाला काही दया येई नाही का? म्हणतात का नाही असं कधी कधी? खरं सांगू तुम्हाला, देवाला दया येते आणि येत बी नाही त्याला. कुणाकडे बी बघून दया येत नाही, कुणाकडे बी बघून त्याला दया येत नाही. हे वाईट वागत असेल, लोकांच्या मुंड्या मोडत असेल, त्याला कशी देवाला दया येते? देवाला दया अजिबात. देवाला दया आहे हो, तो दयेचा सागर आहे, तो उदार आहे, तो चतुर आहे, पण तो कुणासाठी नाही. त्याचं ठराविक साचा ठरलेला. त्यानं अगोदर कोणाला तरी काहीतरी दिल्याशिवाय दुसऱ्याला काहीतरी घेतलं. स्वतः अगोदर काहीतरी घेतो. सुदामदेवाकडून मुठभर पोहे का होईना घेतले आणि नंतर सोन्याची नगरी देतोय. तो घेताना 1 रुपया घेतला असेल तर देताना लाख रुपये तो देईल, पण त्याच्यासाठी 1 रुपया द्यावाच लागतो. हा त्याचा नियम आहे. त्यानं उद्धार करत असताना भक्ताचाच केला, राक्षसांचा उद्धार केला नाही. सुरेश महाराज देवानं जवळ घेत असताना माझे भक्त असतील, देवाचं भजन करणारे असतील, त्याला जवळ घेतलंय देवानं. दुष्टाचा त्यांना संधी सुद्धा दिली नाही. दुष्टाला त्यांना मारून टाकला. अवतारच घेतला त्यानं. कशासाठी? मारण्यासाठी. अवतारच घेतला मारण्यासाठी. भागवतातच वर्णन आहे हिरण्यकश्यपूचं. बघा, त्या हिरण्यकश्यपूसाठी देवानं अवतार घेतला. कशासाठी घेतला हो? हा, फक्त मारण्याकरताच ना. हिरण्यकश्यपूसाठी अवतार देवानं घेतला. पण कशामुळं? कारण आहे, भक्त प्रल्हादानं भक्ती केली, हो भाग वेगळा आहे. पण त्या भक्तीचा उद्देशानं प्रल्हादाचा उद्धार नंतर करायचा होता. पण अगोदर हिरण्यकश्यपूचा वध करायचा होता. आणि त्या हिरण्यकश्यपूच्या वधासाठी भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं त्यानं. तो कृपाळू आहे हो, पण अगोदर त्यानं मात्र भक्ताला जीवदान दिलं आणि दुष्टाला मारलं दुष्टाला. आता उद्या परवा आलेली होळीचा सण आहे बघा. ही होळी आहे ना, होळी आलाय उद्या परवा 2 दिवसावरच आहे. आता निघायलाच विषय म्हणून तरी बी जाता जाता सांगून जातो सरपंच, ऐका. हा जो हिरण्यकश्यपू होता, या हिरण्यकश्यपूला मारण्याकरता भगवंतांनी नरसिंह अवतार धारण केला. भक्त प्रल्हादानं इतकी भजन केलं होतं, इतकं 24 तास नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण
श्रीमद नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमद नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमद नारायण 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 नारायण. मारण्याकरता भागवतामध्ये 14 प्रकार आहेत. 14 प्रकार या भक्त प्रल्हादाला, कारण देवाचं भजन करतायत. माझं पोरगा असून, कारण हिरण्यकश्यपूचं ब्रीदच होतं, नाव घेऊन निधी देवाचे, आणि हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपूचं ब्रीदच असं होतं की माझ्या राज्यात देवाचं भजन करायचं नाही, आणि ज्यानं कोण भजन देवाचं करेल मी त्याला आत्मदंडाची शिक्षा देईल, त्याला मारून टाकल. स्वतः याला आपल्या लेकराला मारणं होत नाही म्हणून त्यानं 14 प्रयत्न केले मारणाचे. 14 उंच डोंगरावर कडेवर ते नेलं, तिथून ढकलून दिलं, नाही मिले. तिथून पुन्हा परत आले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, तिथून प्रल्हादाचं रक्षण केलं. ऐका. आणि 3 नंबरचा प्रयत्न असा आहे, याच हिरण्यकश्यपूची बहीण होती होलिका नावाची. होलिका नावाची बहीण होती, तिला अग्नीचं वरदान होतं की तो अग्नीमध्ये जळणारच नाही. अग्नीचं वरदान होतं तिला, अग्नीचा आशीर्वाद होता, तुला अग्नी काही करू शकणार नाही. प्रल्हादाला मारण्याच्या उद्देशानं हा उंच डोंगरेहून कडेहून टाकलं तरी वाचतोय, हत्तीच्या पायाखाली दिलं तरी त्याचं रक्षण करताय, तर उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं तरी तो वाचतोय ना, तर अग्नीमध्ये ती घेऊन सरण रच आणि अग्नीमध्ये घेऊन त्याला जाळून टाक. सरण रचलं सरण. ऐका. आणि सरण रचल्यावर या होलिकेच्या मांडीवरती भक्त प्रल्हादाला बसवलं, आणि भक्त प्रल्हादाला मांडीवर बसून आग लावली. अग्नी पेटवला. अग्नी पेटवला. जसा अग्नी पेटवला, ज्या होलिकेला अग्नीचं वरदान होतं की तुला अग्नी काही करू शकणार नाही, देवाच्या नावाची ताकद अशी, त्या होलिकाच जळून राख झाली. जिला अग्नीचं वरदान होतं तीच जळून राख झाली, पण भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. तेव्हापासून आपल्या इकडं होळीची परंपरा आहे. आपण होळीच्या दिवशी तिला आग लावतो, जाळून टाकतो, राग करतो तिचे. ऐका. आणि राग करून तो दिवस, होळीचा दिवस म्हणजे आपलं दारिद्र्य, आपलं आळस, आपली निद्रा, आपले षडविकार या अग्नीच्या ज्वाळामध्ये, या होलीच्या त्या यज्ञामध्ये म्हणा, त्या होलीच्या समारंभामध्ये म्हणा, त्या अग्नीमध्ये टाकून द्यायचे आणि नवीन जीवनाची सुरुवात करायची. थोडक्यात आणखी सोपं सांगू का, वाईटावर विजय कसा मिळवायचा हे शिकवणारा सण म्हणजे होली. वाईटावर वाईट होती होलिका, हिरण्यकश्यपू वाईट होता, पण वाईट असताना सुद्धा भक्त प्रल्हादाचं रक्षण. आणि असं म्हणतात, जाको राखी साह्या ताको मार सके ना कोई, बालन बाका होता जिसका जिसवरा के बोलवी तो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. बघायचंही किती दिवस, किंवा ह्याला दिसू द्यायचं किती दिवस, हे विजाच्या हातात आहे. आणि ह्याला ऐकू द्यायचं किती दिवस, हे विजाच्या हातात आहे. त्याला काय म्हणतात? देव म्हणतात. देव. आणि या होलिकेनं, ते विषय तिथे निघालावून सांगतोय का, त्या होलिकेनं वरदान होतं तिला की अग्नी तुला काही करू शकणार नाही. जर ती अग्नीमध्ये जळून भस्म झाली, आणि शेवटी विजय सत्तेचा ठरलेला आहे. भगवान की घर में देर है लेकिन अंधेर. तसं तर त्याच्या घरात देर नाही, त्याच्या घरात उशीरच नाही, त्याच्या घरात लगेच तात्काळ आहे. आणि सध्याचं कलियुग चालू आहे. पहिलं तरी असं होतं बघा, कृतयुगात, द्वापार युगात, सत्ययुगात एका जन्मात करायचं आणि दुसऱ्या जन्मात फेडायचं. माणसं पूर्वीचे म्हणायचे, आपल्या खेड्यापाड्यात आणखी म्हण आहे, पहिलं होतं पिढीला आणि आता आलं घडीला. कुणाच्या घडीला? आता आलं घडीला आलं. म्हणजे आताच्या जन्मात असं आहे, या जन्मात करायचंय आणि या जन्मात फेडायचंय. या होलिकेला वरदान होतं अग्नीचं, आणि होलिकेला वरदान असताना सुद्धा भक्त प्रल्हादाच्या मुखामध्ये भगवंताचं नाव असल्या कारणानं जिला अग्नीचं वरदान असताना सुद्धा ती अग्नीमध्ये जळून भस्म झाली. आणि फक्त भगवंताचं नाव घेतल्यामुळं देवानंच ठरवलं होतं याला वाचवायचं. हृदयी गोविंद मनोनिया, हृदयी गोविंद मनोनिया, हृदयी गोविंद मनोनिया, हृदयी गोविंद
अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद अग्नी जाळे तरी न जळे प्रल्हाद हृदय गोविंद मनोनिया हृदय गोविंद अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद आणि हृदयी गोविंद म्हणून या कोण हृदयात आहे अहो कोण अहो सगळे बोट मोडतेत कुणाच्या नावाने सगळे हा ह्याच्या सोबत कसे हे दोन आंधळे अहो हे बी जमत नाही काय कायला विठ्ठला सरपंच असं आहे बघा ज्याचं जेवढं जास्त चलल तेवढं लोकांच्या पोटात दुखते मग ते क्षेत्र कोणतं बी असू द्या तेवढं बरं का तात्या हा 100% आहे सुरेश महाराज त्याच्यात आपल्याला काही संशय नाही आहे पण अग्नी जाळे तरी न जळे प्रल्हाद जळणारी माणसं जळून राख होतील जळणारी माणसं जळून राख होतील पण त्याची कीर्ती कमी होत नाही कुणाची ज्याच्या हृदयामध्ये हृदयी गोविंद म्हणून या देवाचं नाव घेत असेल खरी सेवा करत असेल तर लाख वैरी बी होऊ द्या त्याच्या कामापासून त्याला कोणी अडवू शकत नाही त्याच्या कामापासून पण माणसं कधी कधी चुकतेत म्हणून देव बी कधी कधी आपल्याकडे बघत नसेल माणसानं चुकले की देव 100% त्याचा विचार तेच करतो बघा आणि असंही देवाचं गणित एक माणूस चुकला पाप केलं की देव त्याला सोडत नाही 4 दिवस उशिरा कळल लवकर कळल पण त्या पापाची सजा देवानं त्याला दिल्याची पूर्वी एक गोड भजन होतं बघा प्रत्येकानं ऐकलेलं आहे सकाळी सकाळी रेडिओवर लागायचं देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा उजेडात होती पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप उजेडात होती पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप स्वार्थ जणू भिंतीवरीचा आरसा फुलोरा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा किती गोड आहे पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारी भीती चांदण्याची शेतकरी वाट पाहत आहेत चकोर पक्षी शेतकरी वाट पाहत आहेत कशाची चांदण्याची चकोराचं चांदणं पडावं सूर्य दिसावा चंद्र दिसावा आणि काही माणसाला चंद्र दिसू नये वाटतंय कुणाला त्याला उजेड आवडतच नाही कुणाला त्याला उजेड आवडत आहे का अहो अजिबात उजेड आहो त्याला लाईट असलेली सुद्धा आवडत नाही मग लाईटचा गुन्हा आहे का गुन्हा आहे का सरपंच लाईटचा नाही जैशी दृष्टी तैशी सृष्टी आपल्याकडं म्हणल्या जातं अगदी गोड सांगतो एक विनोद आठवला म्हणून एक माणूस रस्त्यावर बसला होता सरपंच आणि रस्त्यावर बसला हातात ईट घेतली आणि दगड फोडू लागला कशानं ईटनं काय फोडू लागला दगड फोडू लागला सरपंच सारखी एक जण गाडीवर जावं लागली म्हणले अरे काय वेळ आहे का काय जरा डोकं वापर ना तेवढा शब्द उच्चारला सर आणि ते निघून गेल्याच्या नंतर त्या येड्यानं ती ईट फेकून दिली आणि डोकं वापरलं रक्त निघायला लागलं पळत दादा गेले म्हणले बस दवाखान्यात नेतो परळीला आणलं दवाखान्यात दाखवलं डॉक्टरला म्हणले ते डोकं फुटलंय पट्टी करा डॉक्टर म्हणला कशामुळं फुटलंय डॉक्टर विचारतंय ते काही बी झालं तर काय विचारतंय आता कशामुळे झालं जर कळालं असतं तर इथं बरोबर कशामुळे झालं डॉक्टरचा स्वभाव कशामुळे झालं म्हटल्यावर ते डॉक्टरला ती येड म्हणू लागलं रस्त्यावर बसलो होतो हातात ईट घेतली दगड फोडू लागलो एक जण गाडीवर जायला लागलं आणि मला काहीतरी म्हणलं त्यावेळेस डॉक्टर काय म्हणलं हातात ईट घेतली दगड फोडू लागलं जरा डोकं वापराव का
ते म्हणलं डोकं वापरलं म्हणून तर तू यापाशी आलोय. डोकं वापरलं असतं तर तुझ्यापाशी येण्याची गरज लागली नसती. काही काहीच आयुष्य गेलंय अशातच. कशात? ही लाईट नको. लाईट नको म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ समजून घ्या. चांगलं झालंच नाही पाहिजे. काही काहीच आयुष्य असंच गेलं. ऐका गोष्ट सांगतो. प्रत्येकाला असं वाटतंय उजेडात आम्ही खूप चांगलं वागतोय, खूप पुण्यकर्म करतोय आणि पाप करताना आम्हाला कोण बघतंय अशी प्रत्येकाची धारणा आहे गड्या. माझं असं मत आहे, जर उजेडातलं पुण्य देवाला कळत असेल तर अंधारातलं पाप सुद्धा देवाला कळणार आहे. देवाला जर चांगलं कळत असेल तर देवाला वाईट सुद्धा कळणार आहे. देवाला जर सत्य कळत असेल तर देवाला असत्य सुद्धा कळणार आहे. माणसानं नाही कशाला भिलं, नाही कशाची भीती बाळगली तरी चालेल, पण आपल्या कर्माची भीती बाळगायचं, जीवन सुधरून जाईल. विठ्ठला विठ्ठल. या होलिका मुळातच वाईट आहे आणि वाईट असताना भक्त प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी वाईटच जळून गेली. भक्त प्रल्हादाला मात्र काही झालं नाही. तो सण म्हणजे होळीचा सण आहे. आणि यावर्षी योगानं चंद्रग्रहण आहे बघा. धुलिवंदनच्या दिवशी, धुलिवंदनच्या दिवशी ते धुलिवंदन त्या दिवशी असं काही शास्त्रात, काही पंचांगात वर्णन आहे की त्या धुलिवंदनच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे शुभ कार्य करू नये. आणि धुलिवंदन हा उत्सव वाईटावर विजय मिळवल्याच्या नंतरचा आनंद उत्सव साजरा करण्याचा सण आहे. धुलिवंदन म्हणजे थोडक्यात रंगपंचमी, रंग लावणं, आनंद साजरे करणं. पण या दिवशी यावर्षी मात्र येणाऱ्या या 3 तारखेला धुलिवंदनच्या दिवशी रंग उधळू नये किंवा रंग लावू नये एकमेकाला, कारण त्या दिवशी चंद्रग्रहण आहे. आणि चंद्रग्रहण संपल्यानंतर त्याच ज्योतिषामध्ये असं वर्णन आहे की 4 तारखेला यावर्षीची धुलिवंदन होणार आहे. आता जेवढ्याला जास्त पटतंय तेवढ्यानं घ्या, आपला काही आग्रह नाही. पण शास्त्रात असं आहे की 3 तारखेच्या दिवशी धुलिवंदन न करता 4 तारखेच्या दिवशी करा. त्या दिवशी चंद्रग्रहण असल्या कारणानं वेदानं, पुराणानं, पंचांगानं सांगितलेलं आहे की चंद्रग्रहणात माणसानं शुभ कार्य कोणतंच करू नये. आणि धुलिवंदनचा सण हा शुभ असल्यामुळं आपण त्या दिवशी तो कार्य करू नये. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं आहे की देवाकडे एक अवगुण आहे. देव कुणालाही काही देत नाही. देवानं दिलं पण घेत असताना अगोदर काहीतरी घेतलंय. पण संत मात्र याच्यापेक्षा वेगळे आहे. संत मात्र याच्यापेक्षा वेगळे आहे. काय संतांना देणारा तर देताना तर संतांनी भरपूर काय दिलंय. देती या सीतान देती या प्रमाणात आमच्या वृक्षराज महाराजांनी सांगितलंय. दुकानच घातलंय. कशाचं? दान देण्याचं. कुण? देवानं नाही. बरं, देवानं दिलं पण देवानं कोणालाही दिलं नाही. पण संत महात्म्यानं कुणीही या सकळाची येते आहे अधिकार किंवा यारी यारी लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कौनास. कोणीही असलं, कुठल्या तालुक्यातला, कुठल्या जिल्ह्यातला, स्त्री आहे, पुरुष आहे, लहान आहे, थोर आहे, संत महात्म्याने त्याच्याकडे पाहिलं नाही. संतांच्या जवळ आल्याबरोबर आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला घटनट यावे शुद्ध होऊन जावे नवडी पिटी वावे सोमा मेळा नवडी पिटी वावे घटनट यावे
करावे शुद्ध होऊनी जावे दौंडी पिटवावे चोखा मिळा. कोणीही असला मूड पापी जैसे तसे अहो कसलाही माणूस असला तरी संतांनी त्याचा उद्धारच केलाय. संत उदार उदार आणि भरली अनंत भांडार. संतांजवळ जे जया पाहिजे ते आहे रे. ज्या गोष्टीच्या अपेक्षा संताजवळ जाऊन करा. बरं काय कमी ज्ञानोबरायाच्या दरबारात जयाची ही द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी आईच्या दरबारात ज्याच्या दारात सोन्याचे झाड आहे. सोनं काय कमी का? अहो सोन्याची नगरी अहो कितीतरी दिली असते. झाड ज्याच्या दारात सोन्याचे आहेत. बरं त्याच्याकडे काय शक्ती सामर्थ्य कमी आहे? अंगी ऐसे बळ माणूस बोलल याच्यात काय नवल आहे. रेड्याला बोलवावं रेड्याला एवढंच नाही. निर्जीव चालविली भिंती. निर्जीव काही माणसं म्हणते ज्ञानोबरायला घर नव्हतं. काही जण म्हणतात ज्ञानोबरायला घर नव्हतं राहण्याकरता. पुण्यातल्या कोणत्याही बंगल्याकडे ज्ञानोबरायाने जर हात केला असता चल आला नसता. बरं ज्याचा घेतला ते नको म्हणला असता का? होय आवडलं मला ग्रामपंचायत नको मी ते नको. बरोबर आहे का? नको म्हणले असते का माणसं? नाही ना नको म्हणले नसते. ज्ञानोबरायला कितीतरी घेऊन गेले असते. पण त्या ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्याच्याकडं सागर आहे त्याच्याकडे काय गुण आहे का? जाऊ द्या ज्ञानोबरायचं. देवानं सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली. या तुकोबरायचं जीवन. अगोदरचा अवतार तुकोबरायचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. संप्रदाय सकळाचा येतो. नामदेव महाराजाला एकदा नामदेव महाराजाच्या पत्नीनं एक उसना परीस आणला. उसना परीस आणला आणि ते देवघरात ठेवला. छोटासा दगड होता परीसाचा. नामदेव महाराज म्हणले आपल्या दारात आला कुठून आला? कारण परीस काय करतं? कोणत्याही लोखंडाला स्पर्श केला की त्याचं सोनं करतं. नामदेवरायला राग आला. हे न लगे मुक्ती आणि संपदा. त्यांना या धन दौलत संपत्तीची काही. नामदेव महाराज म्हणले आणलाय कुठून? चुकून कुणाकडे विचारलं सुद्धा नाही पत्नीला. पूर्वीचे विचारित नव्हते आता विचारल्याशिवाय काही करीत. ते परीस घेतला आणि इंद्रायणीमध्ये आले. चंद्रभागेमध्ये आले आणि चंद्रभागेत आल्यावर ते परीसच टाकून दिला. आता परीस टाकून दिला. 2-4 दिवसानंतर जिच्याकडून उसना आणला होता ती घरी आली. नामदेव महाराजाच्या पत्नीला म्हणली अहो आमचा तो परीस द्या की. पाहिलं तर तिथं परीसच नाही. आता परीस द्यायचा कुठून? परीस चोरला लपवून ठेवला म्हणून नामदेव महाराजावर खोटा आळा आला. परीस द्या आमचा, परीस द्या. सगळी पंढरपुरात चर्चा सुरू झाली. नामदेव महाराज म्हणले ठीक आहे परीसच पाहिजे ना. चंद्रभागेत टाकून दिला. चला
तिथं कसा टाकून दिला म्हणजे टाकून दिला पाण्यामध्ये. आता कसा सापडायचा तो म्हणजे काळजी करू नका, चला चंद्रभागेच्या किनारे आणले आणि चंद्रभागेच्या किनारे भागवत परिसा म्हणून नावाचे एक संत होते, त्यांचा तो परिस होता, त्यांच्याकडे राहायचा तो भागवत परिस. आणि नामदेव महाराजांनी त्या भागवत परिसाला काही मंडळी त्यांच्यासोबत आली. नामदेव महाराज चंद्रभागेमध्ये उतरतात, पांडुरंगाचं नाव घेतात आणि अशा हातात दगड घेतले, अशी मूठ धरली चंद्रभागेत आणि दगड हातात घेतली आणि हे घे म्हणले परिस. कल्पना करा, हातात दगड घेतली आणि त्या भागवत परिसाच्या हातात हे दगड देऊन टाकले, हे घे म्हणे परिस. हातात दगड घेतले आणि तोंडात परिस शब्द उच्चारला, हातात जेवढं दगड होते तेवढे परिस झाले. हातात जेवढे दगड होते ना तेवढे परिस झाले. काय ताकद असेल नामदेव महाराजाची. नामदेव महाराजाच्या हातातले मुठभर दगड, मुठभर परिस, एकच परिस याच्याकडे होता. आता मुठभर परिस झाले. ते म्हणला द्या लवकर. ते म्हणला तुझा एकच आहे, जास्त तुझा एकच आहे, तू एकात ह्याच्यातल्या कोणताही एकच उचल, दुसरा उचललास तर दगड होईल. आणि त्याने एकच परिस उचलला आणि सगळे पंढरपुरातले लोक पाहत होते. एक परिस उचलला तो निघून जाणार. हातातली जेवढी मूठ घेतलेली, नामदेव महाराजच्या पत्नीला वाटलं आणतील मालक घरी, मूठभर सापडलेत, आणतील घरी. जसे घेतले होते तसे पुन्हा इंद्राणीच्या डोहात, चंद्रभागेच्या डोहात टाकून दिले. टाकून दिल्यावर बायको म्हणायला लागली, मालक एवढ्या अट्टासानं त्याच्याकडे एक परिस होता तर त्याचं घर कुठं गेलं बघा. आपल्याला तुम्हाला मुठभर परिस मिळाले होते, तुम्हाला का घराचं सोनं करता आलं नाही. नामदेव महाराजांनी सांगितलं, अगं मला सोनं करण्याचं सोड, माझ्या अंगातच अशी ताकद आहे, मी जिथं जाईल तिथं सोनं करील, जाईल तिथं. पण या सोन्यापेक्षा आम्हाला विठोबाचे राज्य, आम्हा नित्य दिवाळी, आणि आम्ही त्रिभुवनाचे राजे आहोत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडवरुमीचा मार. या नरदे हात आल्यानंतर आम्हाला या पामर जीवाची म्हणा किंवा या अपेक्षा, या इहलोकातील सगळ्या वस्तूची अपेक्षा नाही. आम्हाला आमचा सर्व भावे विठ्ठलची एक, तो आम्हाला अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे. म्हणून कलियुगात साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. काय त्या साधूची ताकद. नामदेव महाराज त्यांचाच अवतार तुकाराम महाराज आहे. काय ताकद त्यांची. अहो देवाचं नाव घेतल्यावर सुद्धा यमराज भिल का नाही सांगता येत नाही. पण नामदेव महाराज वर्णन करतायत किंवा 18 पकड जातीतले संत महात्मे म्हणताय, संतांचं नाव इतकं श्रेष्ठ आहे त्या वैर्यानं वर्णन करावं. काय म्हणतात ते की नियम राजाला सुद्धा थरकाप सुटतो. अभंगाच्या पहिल्या